रामकृष्ण हरे सज्जन हो. आज आपणापुढे एका डोळ्याची किंमत या विषयाचा व्हिडिओ सादर करीत आहे. मनाचे कान करून ऐका. तुम्ही ऐकतच आहात आणि नुसते ऐकत नाही तर प्रतिक्रिया, लाईक या सगळ्या गोष्टी आपण मनापासून करतायत. आपणा सर्वांना धन्यवाद देतो, सप्रेम नमस्कार करतो. देवाची देणगी ही फार मोठी माणसाला दिलेली आहे. त्याची माणसाला किंमत कळत नाही. याच्यावर आपण एक अगोदर दृष्टांत पाहूया. एक श्रीमंत राजा होता, प्रजाहितदक्ष राजा, सुजान राजा. असा राजा की इतका सुसंपन्न असताना पण तो आंधळा होता. झालं, तो एका गॅलरीत आपला बसला असताना रस्त्याने एक फकीर भीक मागता मागता आरोळ्या देत होता. मायबापांनो, मी गरीब आहे, मला कोणी नाही, मी अनाथ आहे, मला देवाने काही दिलेलं नाही आणि भीक द्यावं मायबाप, असा तो देवावर दोष देत फिरत होता, आरोळ्या देत. हे त्या राजाने ऐकलं. त्याला वाईट वाटलं की अरे, हा देवाला दोष देतो आहे. कारण हा राजा भाविक आणि ज्ञानी होता. तेव्हा त्याला ते वाईट वाटल्यानंतर त्याने प्रधानाला हुकम केला, प्रधानजी त्या फकीराला म्हणले इकडे बोलवा, दरबारात घेऊन या. झालं, दुपारी दरबारात त्याला हजर केलं. हजर केल्यानंतर राजेसाहेबांनी विचारलं त्याला की काय फकीर बुवा, तुम्ही देवाला दोष देत होता. म्हणाले, हो, तुम्हाला काय कमी आहे? तो म्हणतो, काय कमी म्हणजे मला भिकारी देवाने केलं, मला पैसे नाही आहेत, घरदार नाही आहे, बायका पोरं नाही आहेत, हे सगळं म्हणले देवाने माझं फार मोठा अन्याय केलेला आहे. तेव्हा राजा म्हणला, फकीरजी तुम्ही, आता मी आंधळा आहे दोन्ही डोळ्याने, पण मी राजा आहे, म्हणजे राज्य माझं समृद्ध आहे, हे सगळं आहे, पण मी माझ्या डोळ्याने पाहू शकत नाही, हे एवढं मला फक्त कमी आहे. तर तुम्ही असं करा, तुम्हाला जे नाही आहे ना, तर तुम्हाला 2 डोळे आहेत, मला दोन्ही डोळे नाही आहेत, तर तुमचा एक डोळा विकत देता का? त्याने थोडा विचार केला फकीराने. म्हणला, चालेल, काय मी एक डोळ्याने पाहू शकेल, एक डोळा मी देऊ शकतो, काय किंमत असेल ती द्यायला तयार आहे मी, सांगा तुमची किंमत. तो मला 10,000 रुपये. ठीक आहे म्हणाले. प्रधानजी याचा एक डोळा काढून घ्या, याला 10,000 रुपये देऊन टाका. आणि चालले ते त्या जिकडं डोळा काढण्याची योजना होती अशा दवाखान्यामध्ये त्याला घेऊन चालले. हा विचार करू लागला, अरे म्हणले 10,000 रुपये कमी होतात का काय? राजा एकदम फटाकशिरी म्हणला की देऊन टाका म्हणून. तर तो त्या प्रधानजीला म्हणला, नाही नाही, मला किंमत कमी वाटते. म्हणले चला माघारी. राजाला म्हटलं, राजेसाहेब किंमत कमी वाटते मला ही. तर मला तू सांग ना, तू काय मागशील ती किंमत द्यायला तयार आहे. मला 1,00,000 रुपये. म्हणले हरकत नाही आहे प्रधानजी, याला 1,00,000 रुपये देऊन द्या आणि त्या प्रयोगशाळेत मध्ये जाऊन याचा डोळा काढून घ्या. आणि झालं, तर जायला लागले. हा पुन्हा विचार करायला लागला. अरे, राजा काही विचार न करता ती किंमत द्यायला तयार झाला आहे, तर या डोळ्याची किंमत जास्त असली पाहिजे. आणि परत विचार सुरू केला. माणूस असा हावरा असला की असा विचार करत 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 जातो. आणि मग तो प्रधानजीला म्हणला, प्रधानजी नाही नाही म्हणाले, माझ्या डोळ्याची किंमत जास्त असली पाहिजे. चला म्हणला राजाकडे परत. राजेसाहेब मला किंमत कमी वाटते. म्हणले, अरे मी तुला 3दा सांगितलं की तुला तोंड मागितली किंमत मी द्यायला तयार आहे, तू सांग ना, मनापासून सांग, काय घाबरतोस का मला तू? म्हणले, घाबरत नाही, पण किंमत जरा कमीच वाटते. म्हणले, सांग तो काय? तर मी अर्ध राज्य द्यायला तयार आहे. अर्ध राज्य म्हणलं की याला एकदम आनंदाची उकळीच आली. बापरे, अर्ध राज्य आणि एका डोळ्यासाठी? म्हणजे एका डोळ्याची किंमत अर्ध राज्य, आणि तरी राजा म्हणतोय मी द्यायला तयार आहे, तू माग पुढचं म्हणून. तर त्याचा विवेक जागा झाला. म्हणाले, अरे ही दैवी देणगी आहे, याची किंमत काही करता येत नाही असं वाटतं, तर ही किंमत फार मोठी आहे, आपल्याला काही कळलेलं दिसत नाही. आणि मग त्याचा विवेक जागा झाला, ज्ञानचक्षु त्याचे जागे झाले. आणि मग तो राजाला म्हणला, राजेसाहेब
मला कळलं जे काय, तर माझं जे स्वत्व आहे, माझं जे योग्यता आहे, भगवंताने काय दिलेलं जे आहे ते तुम्ही मला जागं करून दिलं. म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये झणझणीत अंजन घातलं, माझी ज्ञानदृष्टी तुम्ही खुली केली, तर माझी किंमत मला आता कळली म्हणाले. तर मी आभारी आहे. मी आता यापुढे काय देवाला नावं ठेवणार नाही. राजा म्हणला, अरे बाबा, तेच तर आपल्याला कळत नाही म्हणून मी तुला सांगितलं. मी राजा असलो ना तरी मला डोळे नाहीत, पण मी सकारात्मक राहतो आहे, सगळं राज्य चालवतोयच ना, बाकीचे ज्ञानेंद्रिय माझे काम करतायतच ना. तर एखादी गोष्ट नाही तर त्याच्याबद्दल रडत बसण्यापेक्षा सकारात्मक राहून ती जी गोष्ट नाही ती मिळवता कशी येईल आणि देवाचे आभार मानता येतील असं काहीतरी करत जा, तरच आपण आपलं सुखाने राहू शकतो. नाही तर अशी भिकारड्या वृत्तीने भीक मागतच फिरावं लागेल आणि त्याच्यामध्ये काही आनंद आहे काय? काहीच आनंद नाही. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलाचे रीत जाणत असो, भिक्षापात्र अवलंबणे जळो जिने लाजीरवाने. असं लाजीरवानं जिनं जगावं लागतं. तर लाजीरवानं जिनं जगू नका, परमेश्वराच्या देणगीचा यथार्थ उपयोग करा. राजा संतांचे वचनं सांगायला लागला, तुझ्याकडे काय कमी आहे ना, तर त्याच्याकडे लक्ष देऊ नको. जे आहे ना तर त्याच्याकडे तो विचार कर. आणि तुझ्याकडे ते आहे, माझ्याकडे ते नाही आहे. तेव्हा मला बरेच संतांचे वचनं आठवतात. म्हणाले, मनुष्य देहा ऐसा निध, मनुष्य देहा ऐसा निध, साधेल तो साधा सिद्ध, साधेल तो साधा सिद्ध, करो निप्रबोध संत पार उतरले. मनुष्य देहा ऐसा निध, मनुष्य देहा ऐसा निधान आपल्या हाताला लागलेला आहे. साधेल ते साधा सिद्ध, करो नि प्रबोध संत पार उतरले, करो नि प्रबोध संत पार उतरले. संत आनंदी राहिले हो. तुकाराम महाराजांच्या घरी किती दारिद्र्य होतं. आम्ही सदैव सोडके, जवळी येता चोर धाके, पुढे जाता बेके कुतरे घर राखीती. अशा प्रकारची परिस्थिती असताना सुद्धा ते आनंदी होते. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चढपडू घ्या रे तुम्ही. असे ते आनंदी आणि सकारात्मक राहत होते. तेव्हा मनुष्य देहाचे निज्ञाने, सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे, कृपावलोकने दिदला असे. मनुष्य देहाला एवढा मोठा अधिकार दिलेला आहे की सच्चिदानंद पदवी त्याला घेता येते. सगळे इंद्रिय दिलेले आहेत. तुकाराम महाराज आणखी एका अभंगात सांगतात, दिले इंद्रिय, ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, हात पाय सगळं दिले ना. दिले इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नाशे जीवपण भवरोग. दिले इंद्रिय, हात पाय कान. तेव्हा देवाची देणगी फार मोठी आहे. माणसाला ती कळली पाहिजे. आणि माणसे ती गेल्यानंतर किंवा न समजल्यामुळे माणूस तो दुःखी होत असतो. तेव्हा एका डोळ्याची किंमत अर्धराज्य जेव्हा म्हटला तो, तेव्हा त्याचा विवेक जागा झाला. सज्जन हो, असं होतं बघा. माझाही अनुभव तसाच आहे. 2 वर्षापूर्वी एकदम फटाक्षरी हा डोळा अर्धा माझा गेला आणि थोडंसं दिसायला लागलं. दवाखान्यात ॲडमिट झालो, तर दवाखान्यात ॲडमिट होता की दुसऱ्या दिवशी संपूर्ण हा डोळा गेला 100%. आणि हा थोडासा एक 5-10% थोडंसं दिसतंय, अंधक असं दिसतं आहे. महिनाभर ॲडमिट झालं, 2-3 लाख रुपये खर्च झाला, 6-5-6 महिन्याचे मोठी औषधं दिली, पण तरीही गुण आला नाही. 3-4 लाख रुपये खर्च झाला आणि शेवटी 6 महिन्यांनी डॉक्टर रिझल्ट दिला, डोळा पुन्हा नीट होणार नाही. म्हणजे हा असाच राहणार. आता सकारात्मक राहा आणि आहे त्या थोड्या डोळ्याचा उपयोग करा आणि त्याच्यावर तुमचं जीवन चालवा. अशा प्रकारची जट, म्हणजे पैसे जरी द्यायला आम्ही तयार झालो समजा, तरी आता गेलेला पुन्हा नाही. गतम न शोचम, गेलं आहे ते परत येत नाही. त्याचा शोक करू नका. पुढे सकारात्मक राहून पुढचा कालक्रम जो आहे तो आनंदाने घालवा. अशा अर्थावर येऊन 1 वर्ष झालं. आता तुम्हाला असं वाटतं की मी दोन्ही डोळे दिसत आहेत वगैरे, तसं नाही. हा पूर्ण गेलेला आहे आणि हा थोडंसं काम करतो आहे किंचित. तेव्हा सांगायचा मुद्दा असा की 3-4 लाख रुपये जाऊनसुद्धा नाही कामाला येत. आणखीन पैसे आम्ही देतो, पण नाही म्हणाले, येतच नाही. आता ते गेलं.
त्याच्यावर अजून उपाय नाही, ही वायरिंग खलास झाली, इकडे लाईट पुरवणारी, असं तर नसा तज्ज्ञ असतात ना, त्यांनी रिझल्ट देऊन टाकला. सांगायचा मुद्दा असा की आपलं जे आहे ना, एकदा देवाची देणगी, देवाचा तो बोनस संपला की संपला विषय. तेवढ्यामध्ये तुम्हाला काय करायचं ते करा आणि कृतार्थ व्हा, असा याचा अर्थ आहे. म्हणून हे सकारात्मक राहा, आनंदी राहा आणि जे आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा, असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे. विषय आहे, एका डोळ्याची किंमत जर इतकी आहे तरीही डोळा येत नाही आणि राजाने अर्धराज्य बक्षीस द्यायला तयार केलं, तेव्हा मग त्याचा विवेक जागा झाला की अरे बापरे, ज्ञानेंद्रियाची एका एकाची किंमत एवढी आहे, एवढ्याच्या वरच हे ज्ञानेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय. कान सगळं ऐकायला येतं आहे, जगातलं काय काय असेल ते, मधुर गाणी असतील, काय काय जे काय असेल. बघा इथं कसं यंत्र जोडलेलं आहे. डोळ्याने सगळं जग दिसतं आहे. घ्राणेंद्रिय आहे, कुठला वास काय आहे, कुठलं काय आहे, हे सगळं याने कळतं आहे. जिभेला काय चव आहे आणि काय बेचव आहे पटापट कळतं आहे. इथून हे 5 ज्ञानेंद्रिय एवढ्या टवकीमध्ये जोडलेले आहेत. आणि याच्यामध्ये मेंदू हा अग्रभागी आहे. तिथे पायाला जरी मुंगी चावली ना, तरी तिथं लगेच संदेश जातो की हे मुंगी खाली पायाला चावते आहे. मनुष्य लगेच असं करून ते मुंगी हे करतो. म्हणजे हा राजा पुन्हा याच्या एवढ्यातच भरलं आहे सगळं. आणि हे म्हणजे जिभेला आपण चाटलं तर जीभ तर काम करते, उपकरण आहे, पण मेंदू सांगतो की हे गोड नाही, हे आंबट आहे, हे तिखट आहे. षड्रस लगेच वेगवेगळे करून दाखवतो. गाणं ऐकलं की हा राग नाही, तो राग नाही, हा कर्कश आहे, अमुक लगेच हे होतं. त्वच म्हणजे इथं जर स्पर्श झाला डासाचा तरी असा करतो माणूस. सांगायचा मुद्दा की एवढ्या टवकीमध्ये एवढं यंत्र भगवंताने कसं जोडलं आहे आणि सगळं कातड्याचं नाही, हाडाचं जोडलेलं आहे. काय यंत्रणा आहे परमेश्वराची. हा त्या भगवंताला परत परत नमस्कार केला पाहिजे, त्याचा आठव केला पाहिजे आणि असलेलं जीवन आपलं कसं सकारात्मक आनंदी राहील अशा दृष्टीने जगलं पाहिजे, असा आजच्या व्हिडिओचा तात्पर्य आहे. विषय आहे एका डोळ्याची किंमत. सज्जनो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी निंबराज जाधव या नावाने चॅनलला सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.